महामेरू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा करुणापर प्रकरणातील भगवान परमात्म्याची करुणा भाकणारा किंवा भगवान परमात्माकडे मागणी मागणारा भंग आहे। विठ्ठल रूपी सेवा पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी काही प्रास्ताविक सांगणं गरजेचं ते म्हणजे वाल्मिक मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मायभूमी भगवान ज्योतिर्लिंगाच्या छायाछत्राखाली वसलेलं हे वाझोली गाव आणि आपल्या गावामध्ये चालत आलेला परंपरेनुसार ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे आणि या 30व्या वर्षातील आजची महत्वाची सेवा जी मोठी सेवा या छोट्या भावाला प्राप्त झाली। विठ्ठल भगवान ज्योतिर्लिंगाच्या भव्य आणि दिव्य अशा सभा मंडपामध्ये या धर्म मंडपामध्ये गेली 5 दिवस आजचा 6वा दिवस आहे ना आजचा 7वा दिवस 7 दिवसाचं पारायण का 8 दिवसाचं आहे 8व्या दिवशी काल आहे ना बरोबर आहे। आज जागराची सेवा आहे। आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू चंद्रकांतजी महाराज आपल्या भागचा वैभव आहे यांच्या संपर्कातून तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या प्रेरणेतून सहकार्यातून चालत आलेला हा नाम सप्ताह त्यातली ही मोठी जागराची सेवा म्हणजे फार मोठी आहे बरं का। आजची सेवा भगवान परमात्म्याकडे मागणी मागायची आहे। 7 दिवस आपण भगवान परमात्म्याची सेवा केली आणि त्या सेवेची फलप्राप्ती म्हणून देवाकडे आज मागणी करायची संप्रदायाचा तसा दंडक आहे आणि आज मागणी करून उद्या त्या सप्ताहाची काल्याच्या रूपानं सांगता करायची जे काल्याच्या रूपानं आपल्याला तो आपण जी सेवा केलेली आहे तो प्रसाद प्राप्त करायचा आहे। काल्याची सेवा म्हणजे प्रसादाची सेवा आहे आणि आजची सेवा आहे ती काय जागराची सेवा आहे। कीर्तनाचं टायमिंग आहे 9 ते 11 कीर्तनाचं टायमिंग 9 ते आता 11 करायची वेळ आलेली आहे 10 वाजलेले आहेत उर्वरित वेळ मला 1 तासाचा उरलेला आहे। बाकीच्या काय गप्पा गोष्टी न करता आता ही जमलेली सगळी मंडळी परिचयाची आहे तुम्हाला सुद्धा बुवा परिचयाचा आहे कुणाचाही नामोल्लेख न करता तुमच्या सर्वांच्या चरणी बापू दंडवत घालतो आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल आता नाव घ्यायची कोणाची बरं एखादं ह्यातलं राहिलं तर उद्या सोड माझं नाव घेतलं नाही सोड द्या। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याकडे करुणा भागतात नवे नवे मागणी मागतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी
पांडुरंगा, हा प्रपंच आहे, तो प्रपंच माझ्या चित्तातून बाजूला करा. ओसरो म्हणजे कमी होणे. नदीला जर पूर आला तर लगेच कमी होतो का? हळू 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 तो ओसरत जातो. त्याला काय म्हणायचं? ओसरणे. तसा हा प्रपंच माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. तो प्रपंच ओसरो म्हणजे हळूहळू कमी करा देवा. कैसे करेगा पांडुरंगा? ऐसे करेगा पांडुरंगा प्रपंच ओसरो. कैसे करेगा पांडुरंगा? ऐसे करेगा पांडुरंगा चित्त तुझे पायी मुरो. मुरण म्हणजे समरस होणं, एकरूप होणं. जीव आणि देव एकरूप ज्या वेळेला होत असतो ना, त्यावेळी तो जीवपणानं राहत नसतो. तो काय होत असतो? देवच होत असतो. वास्तविक पाहता आपण देवच आहे. देवाची बरे, देवाची बरे. आणि तुका म्हणे खरे तुम्ही. कैसे करेगा पांडुरंगा? ऐसे करेगा पांडुरंगा चित्त तुझे पायी मोरो. आमच्या चित्तामध्ये हे प्रपंच रूपी रंग भरलेला आहे, अशुद्ध रंग आहे. पांडुरंगा ऐसे करेगा, कैसे? शुद्ध रंग व्हावे रंगा. हा अशुद्ध रूपी रंग बाजूला करा आणि माझ्या चित्तामध्ये शुद्ध रंग भरा. ऐसे करेगा पांडुरंगा, कैसे करेगा पांडुरंगा. या सर्वाला कारणीभूत असणारी जी माया, जीव हा मायेच्या ताब्यात आहे आणि माया देवाच्या ताब्यात आहे. मायेच्या जाळ्यातून बाजूला जर पगार जायचं असेल तर भगवंताची शरणागती पत्करली पाहिजे. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारीन जन्म मरण. शरणांगता शरण मीच एक. पांडुरंगा, या मायेच्या पारतंत्र्यामध्ये आम्ही आहे. ही पारतंत्र्याला जाऊन स्वतंत्रता आम्हाला यावी. ऐसे करेगा पांडुरंगा पुरे पुरे. आता नको तुझी याची सत्ता. दुसऱ्याच्या सत्तेत वावरणं आता मला जमणार नाही. देवा ऐसे करेगा, कैसे करेगा. जगाला सत्यत्वानं भासणारा हा मिथ्या संसार. संसार हा मिथ्या आहे, खोटा आहे, पण भासतो कसा? खरा भासतो. खरा भासल्यामुळं जग त्या संसारामध्येच अडकलेला आहे. पांडुरंगा ऐसे करेगा, कैसे करेगा. लटिके ते फेडा. या मिथ्यारूपी संसारानं जीवाला पीडा द्यायला सुरुवात केली. मिथ्यारूपी संसार जर हृदयातून बाजूला काढलासा तर मग लटिके ते फेडा. तुका म्हणे जाय पिडा. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. अभंगाचा शब्दशः भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता अभंग सुटू न सुटू. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा प्रपंच करत असतो. प्रत्येक जण आपापला प्रपंच वाढावा, आपल्याला अनुकूल असावा, आपल्याला गोड लागावा, आपल्या प्रपंचामध्ये वाढ व्हावी असंच वाटतंय. जगाला आपला प्रपंच गोड व्हावा असं वाटतं. जग म्हणजे कोण आहे? जग 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 म्हणजे कोण? आपणच आहे ना. जग म्हणजे पुरुष, जग म्हणजे स्त्रिया.
या मृत्यूलोकावरती जन्मलेले सर्व स्त्री पुरुष आपला प्रपंच वाढावा का? आपल्याला वाटतं का आपला प्रपंच सगळ्यांना हवावासा वाटतो ना? आपल्याला तुम्ही आम्ही बोलत चला, आपल्याला आपला प्रपंच हवासा वाटतो का नकोसा वाटतो? बोला बोला, बोलत जावा. आपला प्रपंच हवासा वाटतो का नकोसा वाटतो? हवासा वाटतो. बर, आपला प्रपंच वाढावा वाटतो का घटावा वाटतो? वाढावा वाटतो. आपला प्रपंच अनुकूल वाटतो का प्रतिकूल वाटतो? अनुकूल वाटतो. आपला प्रपंच गोड लागतो का कडू लागतो? हवासा वाटतो, वाढावा वाटतो, अनुकूल वाटतो, गोड वाटतो. सगळ्या जगाला प्रपंच हवासा वाटतो, वाढावा वाटतो, अनुकूल वाटतो, गोड लागतो. तोच प्रपंच एकट्या तुकोबरायला वाटतो, नकोसा वाटतो. मागणी करतात, देवाला प्रार्थना करतात, देवाला विनंती करतात, प्रपंच ओसरो. आपल्याला वाढावा वाटणारा प्रपंच तुकोबाराय वाटतात घटावा. तुकोबाराय म्हणतात माझा प्रपंच घटावा. आपल्याला अनुकूल वाटणारा प्रपंच तुकोबाराय म्हणतात मला प्रतिकूल वाटतो. आपल्याला गोड वाटणारा प्रपंच तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कडू. रोकडी रोमांच आपल्याला गोड लागणारा प्रपंच. गोड बघा किती गोड लागतोय बरं का. वयाची 70वी 75वी 80वी चालू झाली तरी आपण त्या प्रपंचातून बाहेरच पडतो. आता 80 वर्ष झाल्यानंतर म्हातार काय कामाचं, काय प्रपंच करणार? 80 वर्षाच्या माणसाला पारायणला आलं पाहिजे का नको? प्रवचनाला आलं पाहिजे का नको? आता इथं येऊन तरी काय फायद्याचं मला? मेजॉरिटी हा मेजॉरिटी मी काय आपल्या वायरी तुटलेल्या, डायनामा खराब झालं, ही असलीच माणसं पारायणाला. खरा बघितलं तर परमार्थ तरुणांचा आहे बरं का, पण तरुण परमार्थाकडे फिरतच नाही. तरुण तरी कुणाला म्हणायचं? ज्याला संध्याकाळी आणायचा धरून त्याला म्हणायचं तरुण. 80 वर्षाचं म्हातार सुद्धा तो प्रपंच गोड लागतोय म्हणून त्या प्रपंचातच रममान होत असतो. बघा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला नातवंड असतात, पडतुंड असतात. मग तो पडतुंड असल्यानंतर त्या नातवाला घेऊन खेळवीत असतो तो म्हातारा. आता त्यानं बारीक चालू करावं का? 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं तरी सुद्धा नाताला घेऊन हे कशामुळे आहे? गोड लागतंय म्हणून. कशामुळे? अहो याचा पुढचा कळ सांगतो. म्हातारा असं झोपतं खाली, पाय आपला असं वर करतं, नातवाला त्या पायावर ठेवतं, त्या नातवाचं दोन हातात धरतं आणि म्हातारा झोपलेला असतं. आणि मग ते काय करतं? गोड लागायची लक्षण आहेत का कडू लागायची? गोड लागायची लक्षण. याच्या पुढचं सांगू का? आपल्या भागातलं सांगित नाही.
तिकडचं सांगतो. नाही नाही इकडचं नाहीच. आपली माणसं सगळी चांगली. हो, बायको कधीच चांगली म्हणत नाही. रोज शिव्या खाल्याच्या वर ह्याला पर्यायच नाही. हो, आम्ही कीर्तनाला गेलो होतो. एक जणांना चहा प्यायला नेलं. दारात पाय ठेवल्याबरोबरच काकड आरतीला सुरुवात झाली. आणि मग तिच्या शिव्या ऐकून ऐकून आम्ही ऐकून बसलो. ते म्हणला, महाराज तिचं काय मानाव घेऊन नका तुम्ही. ती वर्ण जरी कडू बोलत असली तरी आतनं कशी आहे. ही लक्षणं कशाची आहेत. गोड लागायचे आहेत का कडू लागायचे आहेत. मग जगाला हा प्रपंच गोड लागतो, हवा हवासा वाटतो, अनुकूल वाटतो. तोच प्रपंच तुकोबारायांना कडू लागतो. तोच प्रपंच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात घटावा. घटावासा वाटतो, कडू लागतो. का? याची 3 कारण तुमच्या पुढे मांडतो. मला वेळेचं बंधन आहे. तशी कारण अनेकच आहेत, पण तुमच्या पुढे मी 3 मांडतो. तुम्ही म्हणाल 3 का? आता सरकार बी 3 जणांचंच आहे आणि विरोधात बी 3 जणच आहेत. यथा राजा तथा प्रजा. विठ्ठल वस्तू जर मिळालीच नाही तर त्या वस्तूचा त्याग होतो. वस्तूच्या अनुकूलतेमध्ये त्याग आहे. वस्तू मिळाली पण त्या वस्तूचं जर ज्ञान नसेल तर वस्तू मिळून सुद्धा ज्ञान नसल्यानंतर त्या वस्तूचा त्याग केला जातो. नंबर 3, वस्तू मिळाली, त्या वस्तूचं ज्ञान सुद्धा झालं, पण ती वस्तू जर उपभोग न करता आपल्या शरीरामध्ये ताकद नसेल, उपभोगण्याची क्षमता नसेल, तरी सुद्धा त्या वस्तूचा काय केला जातो. त्याग केला जातो. विठ्ठल वस्तूचा त्याग केला जातो. वस्तू मिळालीच नाही. संस्कृत व्याकरणामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. संस्कृत मध्ये दृष्टांत आहे, जंबुका हा वदंती. जंबुक म्हणजे कोला. जंबुका हा वदंती म्हणजे कोला म्हणतो. का वदंती म्हणजे काय म्हणतो. द्राक्षाने फलाने आमलाने संती. द्राक्षाने फलाने आमलाने संती. कोण म्हणतोय. कोला म्हणतोय. काय म्हणतोय. द्राक्षाने फलाने आमलाने संती म्हणजे द्राक्षे आंबट आहेत. कोण म्हणतोय. कोला म्हणतोय. खाऊन म्हणतोय का न खाता म्हणतोय. कोल कोल. द्राक्ष खाऊन म्हणतोय आंबट का न खाता म्हणतोय. कोल्याला द्राक्ष मिळालीच नाही. द्राक्ष खाण्यासाठी वाजुलीतनं एक कोल नाशिकला गेले द्राक्ष खाण्यासाठी. आणि बाग अशी बहरलेली होती. पारायण चालू होतं गावात. सगळी मंडळी कीर्तनाला गेली होती. बागेत कुणीच नव्हतं. कोल्याला त्याचं फावलं. कोल याचीच वाट बघते. कधी बुवा कीर्तनाला जाते ती गावातली माणसं, कधी पारायणला बसते ती कीर्तन ऐकत. आपल्याला रान. कोल गेलं. कुठे गेलं. द्राक्षाच्या बागेत कोल गेलं. द्राक्षाची बाग अशी फळानं भरपूर असं द्राक्ष लागली होती. ते आता द्राक्षाची बाग म्हणजे तुम्ही बघितली असाल ना. त्या द्राक्षाच्या बागेला वेल असतो आणि त्या वेलीवरती त्या द्राक्षाला काय असतंय. घड असतो. घड असतो. अशी टपुरीच्या टपुरी द्राक्ष. असली टपुरी द्राक्ष आपल्याला मिळत नाही. सगळा माल इम्पोर्ट एक्सपोर्ट. आपल्याला डेबोडीची ती चुरमुळी आली. एवढी शेती, याच्यात साखरच नसती. चांगला माल इम्पोर्ट एक्सपोर्ट. रत्नागिरीचा चांगला हापूस आपल्याला मिळतो का. सगळं बाहेरच्या देशात पिकते. कुठं
पिकताय महाराष्ट्रात आणि जाताय कुठं? जाताय परदेशात. अशी साखर वगैरे त्या द्राक्षामध्ये उतरली होती, गोड अशी टपोरीच्या टपोरी द्राक्ष. कोल्यानं बघितलं वर अशी आणि कोल लागलं उड्या मारायला. कोलं उड्या मारायचं पण द्राक्ष काय हाताला यायची? द्राक्ष हाताला येत नाही. कोल्यानं उडी मारायची पण द्राक्ष हाताला येत नव्हते. 7 वाजल्यापासून कोलं उड्या मारित होत. 9:30 वाजले तरी द्राक्ष काय मिळाली? 10:30 वाजले ते. कोलं उड्या मारून उड्या मारून उड्या मारून थकलं पण द्राक्ष काय हाताला लागली नाही. आणि मग कोल्याने विचार केला कोण खातो? आंबट तर आहे. आले परत. द्राक्ष मिळाली का? परत आल्यानंतर परत येऊन वाटत एक त्याचा जोडीदार भेटला. कीर्तन संपलं होतं आणि वाटत त्या कोल्याचा जोडीदार भेटला. कोल्याचा जोडीदार कोलाच. त्याला जोडीदार भेटला. राम 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 राम. कुठं निघाला होता? कीर्तनाला. कीर्तनाच्या कोण भानगडीत पडतो? मग गेला होता कुठं? अहो द्राक्ष खायला गेलो होतो. द्राक्ष खायला गेलो होतो. मग खाल्ली का द्राक्ष? कोण खातो? आंबट तर आहे. माझा दृष्टांत संपला. कोल द्राक्ष आंबट म्हणते, मिळाली म्हणतोय, मिळाली म्हणून म्हणतंय का मिळालीच नाही म्हणून म्हणते? मिळालीच नाही. कोल्याला द्राक्ष मिळालीच नाही तरी कोल काय म्हणतंय? द्राक्षानी फलानी आंबलानी संती. तिथनं म्हण पडली कोल्याला द्राक्ष आंबा. वस्तू मिळालीच नाही तर त्या वस्तूचा त्याग केला जातो. वस्तू मिळाली आणि जर कळाली नाही ना, वस्तू मिळाली बोलणार विठाला विठाला. वस्तू मिळाली नाही तर त्या वस्तूचा त्याग. वस्तू जर मिळाली आणि कळाली नाही ना तर त्या वस्तूचा त्याग केला जातो. वस्तूचं अगोदर ज्ञान व्हावं आणि मग ती मिळावी. जर त्या वस्तूचं ज्ञान नसेल आणि ती वस्तू मिळाली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. माऊली याला गोड 2 दृष्टांत देतात. बहुमृग जळ देखो निरोळा, तुमकी जे अमृताचा गिळीता गळाला, तोडीला परिसु बांधिला गळा, शुक्तिका लाभे. विठ्ठल विठ्ठल तुमकी जे अमृताचा गिळता गळाला. आता अमृत सहजासहजी प्राप्त होतं का महाराज? परीस सहजासहजी प्राप्त होत नाही. अनिका सारिका बहुवसो न जोडेची परिसो, का अमृताचा लेशू दैव गुणे. दैवात असेल तरच परीस किंवा अमृत मिळतं. अनिका इतर वस्तू तुम्हाला प्राप्त होतील पण अमृत कधीच प्राप्त होणार नाही, परीस कधीच प्राप्त होणार नाही. का अमृताचा लेशू दैव गुणे. गोड माऊली. लेश म्हणजे थोडासा ठिपका टिपका. कब्बर राहू द्या, तांब्यावर राहू द्या. लेश म्हणजे थोडासा टिपका दैव गुणानं प्राप्त होत असतो. आणि तो दैव गुणानं त्याला प्राप्त झाला. उन्हाळ्याचा दिवस, तहान लागलेला आहे आणि तहानेनं जीव व्याकुळ झाला. त्याला अमृताचा लेश म्हणजे कण मिळाला, त्यानं तोंडात टाकला. आता अमृत मिळायला पाहिजे म्हणजे गिळलं पाहिजे का नको? जर अमृत प्राप्त झालं आणि ते जर गिळलं, प्राशन केलं तर काय होईल? अहो अमर होणार. पण तो करंट्या नशिबाचा त्यानं तोंडातच साठवलं. एवढं कुठं प्यायचं? ह्यानं काय आपली ताण भागणार आहे का? चालत चालत पुढे गेला आणि पुढं पाहिलं तर काय मृगजळ दिसायला लागलं. मृगजळाची नदी. मृगजळ म्हणजे माहित आहे का तुम्हाला? मृगजळ म्हणजे पाण्यासारखं दिसतं
नसतं, पण पाणी असत बघा. तुम्ही उन्हाळ्याचं जरा लांब नजर टाका, डोंगरात जर गेला लांब नजर टाकली तर समोर काय दिसतं आपल्याला? पाणीच दिसतं, म्हणजे मृगजळ दिसतं, पण पाणी नसतं. असतं मृगजळ पण दिसतं काय? पाणी दिसतं. आणि त्यानं पाहिलं, अरे बापरे, म्हणला हे तर पाणीच आहे. एवढंच अमृत प्राशन करण्यापेक्षा काय करावं? आपण पाणी पिऊन आपली तहान भागवावी. त्यानं काय केलं? तो अमृताचा कण तोंडात धरलेला थुकून टाकला. थुंकी जे अमृताचा गिळता गळा. अमृत थुकलं आणि तिकडं समोर गेला आणि घटा 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 पाणी प्याला आणि त्याची तहान भागली. काय तेथील लहरीचे पाणी, काय तेथील लहरीचे पाणी, ओठांना भिजे ना पिके धानी, ओठांना भिजे ना पिके धानी, बिना तरी आवतानी, ला 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 ला, शोभे फुलाच्या रंगीत दिले फार, शोभे फुलाच्या दिले फार, आपुले इच्छे अनेका भेद, आपुले इच्छे अनेका, आपुले इच्छे अनेका भेद, आपुले इच्छे अनेका भेद, माये दिलहरीचे पाणी, लहरीचे पाणी, ओठांना भिजे ना पिके धानी, तरी आधी आवतानी, शीना तरी आधी आवतानी, शोभे फुलाच्या रंगी दिले फार, शोभे फुलाच्या दिले फार, शोभे फुलाच्या रंगी दिले फार, शोभे फुलाच्या दिले फार, आणि ज्ञान नसेल तर त्या वस्तूचा, त्या वस्तू मिळाली, वस्तूचं ज्ञान झालं, उपभोगण्याची क्षमता नसेल तरी सुद्धा त्या वस्तूचा त्याग आहे. महाराज संसाराला नको म्हणतात, मग मिळाला नाही म्हणतो का? कळाला नाही म्हणून. उपभोगण्याची क्षमता होती का नाही महाराजांची? महाराज म्हणतात प्रपंच ओसरो. महाराजांना प्रपंच मिळालाही होता, कळालाही होता, आणि ते प्राप्त भोगण्याचं सामर्थ्यही महाराजांच्याकडे होतं. तरी सुद्धा महाराज जगलहाटीला सोडून देवाला प्रार्थना करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. प्रपंच ओसरो, प्रपंच
करा. मिळाला म्हणून महाराजांना संसार मिळालाच होता, प्रपंच मिळालाच होता, कळालाही होता. हो, म्हणून तर महाराज म्हणतात सुखे करावा संसार, सांडू नये दोही वार. दोन वार म्हणजे कुठलं वार? मंगळवार आणि आयतवार नव. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे गुज हे 2 वार आहेत. महाराजांना प्रपंच मिळाला होता, कळाला होता, उपभोगण्याची क्षमता सुद्धा होती. संसार कसा करावा गाता तुम्ही बघून घ्या. आता आपल्या काय अर्ध्या तासात एवढं सगळं सांगता येते का आपल्याला? महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवबाराजे महाराजांच्या समकालीन होऊन गेले. महाराजांनी नजराणा पाठवला, पण महाराजांनी त्या नजराण्याचा स्वीकार केला नाही. महाराजांनी त्या नजराण्याचा त्याग केला. आणि काय सांगितलं? सोने रुपया मृत्यू म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त देन ते माझं मृत्यूचे समान. त्या नजराण्याचा त्याग केला आपल्या. त्या नजराण्याचा त्याग केला. जो नजराना घेऊन आला होता ना, तो म्हणला महाराज अहो नजराना पाठवला कोणी? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस शिवबाराजांनी नजराना पाठवलाय. अहो नजराना पाठवलाय, त्याच्या अधिकाराचा तरी तुम्ही विचार करा. महाराज म्हणले पाठवलाय कोणी मला माहिती आहे, पण आमच्या ठिकाणी राजा असो किंवा रंक असो किंवा मुंगी असो, आमच्या ठिकाणी सारखाच जीव आहे. मुंगी आणि राव
और जोर से जोर से बजाएगा तो घड्याळ आगे जाएगा. यार दो मुंगी आणि राव आम्हा सारकाची जीव. महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी राजा काय आणि आमच्या ठिकाणी मुंगी काय. आम्हाला सारखंच आहे दोन्ही बी. साधूला हे जगच सारखं वाटत असत. हे समस्त श्री वासुदेव ऐशिया प्रतिती रसाचा ओतला भाव. त्यांच्या ठिकाणी हे सगळं जगच ब्रह्मरूपानं भासत असत. महाराज संसार मिळाला होता म्हणून राजाने नजरानं पाठवला. कळाला नव्हता का? कळाला बी होता. पण काय महाराज आपल्याला संसार हवा हवासा वाटतो. आपल्याला संसार वाढावा वाटतो. आपल्याला संसार अनुकूल वाटतो. आपल्याला संसार गोड लागतो. याचं एकमेव कारण आहे आपण संसाराकडे बहिरंगानं बघतो. महाराज संसाराकडे अंतरंगानं बघतात. विठ्ठल आपल्याला गोड लागतो, हवा वासा वाटतो, अनुकूल वाटतो. महाराज त्या संसाराकडे अंतरंगानं बघतात. म्हणून महाराज म्हणतात तो संसार कडू आहे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच कडू लागतो. या संसाराच्या अंगामध्ये व्यसन आहे तर व्यसन. हो आम्ही या कीर्तने शुद्ध कीर्तन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज आपण संसाराकडे बहिरंगानं बघतो. महाराज संसाराकडे अंतरंगानं बघितलं तर आपण सुद्धा त्या संसाराचा त्याग करू. आपण अंतरंगानं पाहिल्यानंतर आपण सुद्धा त्या संसारात मिळणार नाही. काय करतो हा संसार. महाराज म्हणतात म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझसी अंतर रे दातारा याची नावे दावेदाराने भित्त. येणे मज भोग वेल्या खाणे येणे मज भोग वेल्या खाणे नसता छंद लावे लावाने नसता रंग लावे लावाने आज मोगी माझे भ्रमाने आज मोगी माझे भ्रमाने गेली मोडाने विटपणा शब्द हरवाने शब्द हरवाने गेली असं पाहिजे. नाही शब्द समजलं तर चाल सोडायची नाही. ना 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 म्हणजे नाना हो बरं का. विठ्ठल हा प्रपंच जीवाला परमात्म्यापासून बाजूला काढत असतो.
देवापासून बाजूला काढतो प्रपंच. देवाकडे जाऊनच देत नाही. जर जायला लागला तर अर्ध्या रस्त्यातनं परत कीर्तनाला जर निघाला एखादा आणि भेटून एखादा भेटला ते म्हणतो काय ऐकतोय त्या कीर्तनाचं, चल गप्पा मारीत बसू. माणसं 4-4 तास पारावरती गप्पा मारत बसतील पण 2 तास कीर्तनात येऊन बसणार नाहीत. विठ्ठल काय केलं यानं? येणे माझं भोगविल्या खाणी. किती खाणी भोगल्या? एकंदर 84 लक्ष खाणी येतात. 83,99,999 खाणी भोगून मग 84 लक्ष खाणी मानव द्या. मग लागे वारा मनुष्य देहाचा एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य किती देहाचा वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे. शिवाने बघितलं, शिवाने बघितलं, शिवाने बघितलं. महाराज की तर आपल्याला सुटला पाहिजे का नको? आपल्याला सुटतच नाही. महाराज हळूहळू सहजासहजी तो सुटत नाही. नदीतनं आस्वाल वाहत होतं. अस्वल नदीतनं काय वाहत होतं? अस्वल. आणि 2 जण नदीच्या काठावरती. ती एखाद्या मला वाटलं कमळीचा गट्टा चालाय का नाही. कांबळी माहितीये का नाही? बुरनुस तो कमळीचा गट्टा चाला त्याला वाटलं. तो म्हणला अरे काय रे शिल्पा, कमळीचा गट्टा भाव येतोय वाटतो, उडी मारून काढूया का? तो म्हणला जाऊ दे मरू दे, पूर आला जास्त नको त्याच पडायला. तो म्हणला नाही आणतोच की. त्यानं उडी मारली. काय होतं ते? अस्वल होतं. उडी मारली आणि तो गट्टा पकडला. गट्टा पकडला म्हणजे कुणाला पकडलं? अस्वलाला पकडलं. त्या अस्वलानं काही आपलं 2 हात त्याच्या गळ्यात टाकलं. ते बी व्हावतच आलं होतं. दुसरं 2 पाय खाली अडकिवलं. आता ती अस्वलाची मिठी आहे. 2 पाय अडकिवलं वरनं, 2 पाय अडकिवलं काय न गाठला याला खाली. तसंच आहे आपलं बी. आपल्याला असंच खाली जायचं या संसारात. आणि मग खाली गाठल्याबरोबर ती गटांगड्या खायला लागलं. कधी ते अस्वलवर तर कधी ह्योवर, कधी ह्योवर तर कधी अस्वल खाली. असंच आपली अवस्था बी असेल. कधी दुःख तर कधी सुख. मग ह्या संसारात गटांगड्या खायला लागल्याबरोबर वरचा म्हणला अरे कमली नहीं आता है तो मत आने दो, कमली को छोड़ दो, कमली को छोड़ दो, तुम ऊपर आओ. तो म्हणला अरे कमली को मैं छोड़ता हूँ लेकिन कमली मुझे नहीं छोड़ती ना. कमली को मैं छोड़ता हूँ लेकिन कमली मुझे नहीं. तसं संसाराला आपण सोडायचा प्रयत्न जरी केला तरी आपण संसार सोडू, पण संसारानं आपल्याला सोडलं पाहिजे का नको? चित्त तुझे पायी राही ऐसे कधी काही धरून या बाही भव हा तारी दातारा. आणि मग चित्त एकदा शुद्ध झालं, चित्तातला अशुद्ध रंग बाजूला झाला की काय होईल? पांडुरंगा ऐसे करा अभंगाचं दुसरं. ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. ऐसे करेगा पांडुरंगा.
रंग अनेक आहेत, माणसं बी रंगील आहेत. नाही का? माणसं बी रंगील आहेत, रंग अनेक आहेत, पण शुद्ध रंग ज्यावेळी अंतकरणामध्ये बसल्यानंतर काय होईल माहिती का? या अंतकरणाला शुद्ध रंग व्हावे. रंग हो, शुद्ध रंग जाऊ द्या आणि माझ्या अंतकरणामध्ये शुद्ध रंगाचा रंगकाम करा. पण हे काम करत असताना हा जो जीव पारतंत्र्यामध्ये, या जीवावरती सत्ता मायेची आहे, ही पारतंत्र्याची सत्ता घालवा. पुरे पुरे आता कीर्तन पण करा. 11:15 वाजले. पुरे आता नको दुजियाची सत्ता. पुरे म्हणजे पुरे ना हो. अधीन जीव असल्यामुळं मिथ्यारूपी संसार, खोटा संसाराला खरं समजून बसलो, म्हणून हा खोटा संसार माझ्या हृदयातून काढून टाका. अभंगाचं शेवटचं. लटिकेत भेडा, 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 तुका म्हणे जाय फिरा, तुका म्हणे जाय फिरा, ऐसे करीना पांडुरंगा, ऐसे करीना पांडुरंगा. गोपाळ कुमाई, 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 चित्त तुझे पायी ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वाले रंगा, ऐसे करिगा